रंगे रंगे रे श्रीरंगे काय बोललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणी धरिशी अभिलाष जनी नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ठेवणी धरिशी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष जनी लोकाभिराम रणरंगधिरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंज उचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा ऐसी ती प्रेम काही कळा विठ्ठला
विठ्ठला हो टाळी 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 हा हरा विठ्ठला 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 रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलास जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग यच्च या भूतलावर तुम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा हा अभंग असून अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा कशा निमित्ताने कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना ज्ञात असलं तरीही सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे सर्वांचे लाडके वैकुंठवाशी बाबूरावजी शिंदे तुम्ही आम्ही सर्व ज्यांना आदराने बाबा म्हणत असतो कोणी अण्णा म्हणत असेल अण्णा अशा अण्णांचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे पाटील बरोबर ना प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे आमच्या अण्णांचे चारही चिरंजीव श्रीयुत माणिकरावजी बापूरावजी शिंदे गणपतरावजी बापूरावजी शिंदे विठ्ठलरावजी बापूरावजी शिंदे आणि शिवदासजी बापूरावजी शिंदे ही चार चिरंजीव आहेत आणि 6 नातू आहेत आमचे विनोदराव देवेंद्र भाऊ आमचे पाटील साहेब म्हणजे आता हरिभक्त परायण म्हणा हबप विनोदाचार्य विनोद महाराज आमचे विनोदराव आहेत देवेंद्र भाऊ आहेत प्राचार्य उत्तरेश्वरजी शिंदे आहेत आमचे मनोज भाऊ आहेत किसनराव आहेत पवनराव आहेत हे सर्व नातरुंड आहेत आणि त्या 6 मधील मी पण एक 7वा नातूच आहे आणि या अनुषंगाने आजचा हा सोहळा आयोजित करण्यात आला बोलता बोलता कार्यक्रमाला प्रारंभ करण्यासाठी थोडा विलंब झाला पण कार्यक्रम घरचा असल्यामुळे काही बोलता येत नाही शिंदे मामा बरोबर आहे का तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी होतंय प्रत्येकाला यायला हिवाळ्याचे दिवस आहेत पण शाळा जरी उशिरा भरली तरी सोडायचं काम लवकर आहे बरं का डिकळे सर तुमची जिल्हा परिषद शाळा बाबा तुमची कधी भरून सांगता येत नाही पण सोडणं आपल्या हातात असतंय या न्यायाने नियोजित वेळेमध्ये आपण कार्यक्रमाला पूर्णविराम देणार आहोत वैकुंठवासी अण्णांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला वेगळं सांगायचं काही कारण नाही गावामध्ये आल्यानंतर जशी मुलगी माहेरात आल्यानंतर सर्वांना भेटून जाते सर्वांच्या पायाला हात लावून दर्शन घेऊन जाते तसं आदरणीय अण्णांचं येणं होतं इथं आल्यानंतर अण्णा सर्वांना भेटायचे आणि सर्वांना हात जोडून जायचे असं व्यक्तिमत्व आदरणीय अण्णांचं होतं महाराज खूप कष्टातून हा वसंत फुलविला होता अण्णांनी खूप कष्टातून अतिशय बिकट परिस्थितीमधून 4ही मुलांना शिकवलं पण दादा खरं सांगू 80 वर्षे हाडाचे काढे करून ध्यान करणाऱ्या महात्म्यांचा जो शेवट गोड होत नाही तो शेवट आदरणीय अण्णांनी शेवट गोड करून दाखवला महाराज गोड
अरे गोड कशाला म्हणतात शेवट? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुका. अरे शेवटच्या वेळी भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी अनंत जन्माची पुण्यही लागते महाराज. आणि शेवटच्या वेळी भगवंताचं नाव मुखाला आलं समजायचं शेवट गोड झाला. आणि अण्णांनी जन्मभर परमार्थ केला, जन्मभर महाराज. आता माझा जास्त संपर्क शेवटी आला. 2-3 वर्षाचा माझा अनुभव आहे. पण मला कुठं कीर्तनाला निघालं की अण्णांनी माझ्या गाडीला आडवं यावं. बाळासाहेब गाडीचं हँडल धरावं, सांगावं महाराज कुठं निघाले. मला वाटतं 1-2 वेळेस अंगलगावला माझ्या सोबत आले होते गाडीवर बसून. त्यावेळेस मी कीर्तन करत नव्हतो, पण माझ्या सोबत गाडीवर पाठीमागं बसावं अण्णांनी आणि कीर्तनाला यावं. एवढं प्रेम. 7वा नातू मला मानलं महाराज. आणि मानलं नाही, मला असं वाटतं कोणत्या जन्माचा ऋणानुबंध असेल अण्णासोबत. नातुरोंडावर जे प्रेम होतं त्याच्यापेक्षा 1 काकण जास्त प्रेम अण्णांचं माझ्यावर होतं महाराज, माझ्यावर होतं. 8 दिवसातून एकदा भेट नाही झाली, अण्णांनी घरी यावं. आम्ही कार्यक्रमाला गेलेले असायचं आणि अण्णा शेजारी पाजाऱ्यांना भेटून जायचे आणि त्यांना सांगायचे की महाराज आल्यानंतर महाराजांना कल्पना द्या, बाबा आलते म्हणून. एवढं प्रेम महाराज. आज पैशानं श्रीमंत व्यक्ती आमच्या जीवनामध्ये येतात महाराज. अरे 10-10, 5-5 कोटीचे बंगले आहेत त्या व्यक्तीचे, ऐका. पण आदरणीय अण्णांसारखा पाठीवर थाप टाकून जिव्हाळ्याचा एवढा प्रेम देणारा महात्मा कधी आमच्या आयुष्यामध्ये आता येणार नाही महाराज. आता ऐशे कोणी होणे नाही, आता ऐशे कोणी होणे नाही, आता ऐशे कोणी होणे नाही, आता ऐशे कोणी नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी, आता ऐशे कोणी होणे नाही, आता ऐशे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कालीन, आता ऐशे कोणी होणे नाही महाराज. असं प्रेम. आमच्या कीर्तन झाल्यानंतर हजारो व्यक्ती आमच्या पाया पडतात महाराज. आमचं वय फार कमी आहे डेकळे सर, पण आमच्या पाठीवरून थाप टाकून आम्हाला आशीर्वाद देणारे फार हात कमी आहेत. त्यातला एक हात म्हणजे अण्णांचा होता. कीर्तनावरून आलं, अण्णांनी पाठीवर थाप टाकावी आणि कीर्तन ऐकल्यानंतर अण्णांनी सांगावं, महाराज आज मला जेवायची गरज नाही, माझं कीर्तन ऐकून पोट भरलं. एवढं प्रेम महाराजांनाच आहे का, एवढं प्रेम. अरे आज उठला सुटला प्रत्येक जण आईचं प्रेम सांगतो महाराज. काय प्रेम आईचं. अरे कीर्तनकार, प्रवचनकार, कवी, लेखक प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केलं महाराज. आईच्या प्रेमाचं आहे का. अरे आईचं प्रेमच आहे, पण लक्षात ठेवा आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम जर कुणाचं असेल तर ते बापाचं प्रेम आहे का. फरक एवढाच आहे, आईचं प्रेम जगाला दिसतं आणि बापाचं प्रेम महाराज लपलेलं असतं, आहे का, लपलेलं असतं. लग्नामध्ये मुलगी सासरी जाताना ज्यावेळेस आई रडते महाराज, आई रडायला लागली, बाकीच्या माता मावल्यांना कोरोनासारखी लागण होती, बाकीच्या रडतात आणि गावात चर्चा, महाराज काय प्रेम आहे आईचं, काय प्रेम आहे आईचं. अरे आईचं प्रेमच आहे, पण आतमध्ये जाऊन बघा. अरे बापाला रडता येत नाही, बाप आतमध्ये जातो महाराज, रडता येत नाही. एका खोलीमध्ये जातो, खोलीचं दार बंद करतो आणि उशीमध्ये मुंडकं खुपसून महाराज बाप हुमसू हुमसू मरतो, आता हुमसू हुमसू रडतो, आहे का. अरे एकुलता एक
मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडे नाही का, पण मुलगी सासरी जाताना दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या महाराज, ढसा ढसा रडल्याशिवाय राहत नाही. प्रेम बापाचं कुठं कमी आहे का? अरे रात्री बेरात्री ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर चिंता होती महाराज. कुणाला कुणाला चिंता आहे? देवकीने प्रश्न विचारला, अहो या चांडळाने आपली 6 मुलं मारली. किती मारली? 6 मारली. अहो आता आपल्या देखत आपल्या पोटचा गोळा 6 मुलं आपल्या देखत ह्या पाप्याने मारली. आता माझा हा शेवटचा गोळा तरी याचा थोडा बंदोबस्त लावा महाराज. उचला उचला. कमलापती काय जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल आहे का. म्हणून देवकीचं प्रेम सर्वांना दिसलं डिकळे सर. पण त्याच रात्री भर पावसामध्ये गळ्या इतक्या पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये घेऊन रात्री बेरात्री महाराज बाप गोकुळात गेला सोडायला. त्या बापाचं प्रेम समाजाला दिसत नाही. अरे बापाचं प्रेम कुठं कमी आहे का? विठ्ठल विठ्ठल समयी पेटल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष जातं महाराज ज्योतीकडे. काय प्रकाश आहे ज्योतीचा, काय प्रकाश आहे ज्योतीचा, काय प्रकाश आहे ज्योतीचा. ऐका, दिसणारी ज्योत म्हणजे आई आहे. ऐका, तापलेली आहे. काय तापलेली आहे? समयी. आणि पेटलेली काय आहे? ज्योत. आहे का? दिसणारी ज्योत म्हणजे आईचं प्रेम आहे. ज्योत कशासाठी पेटली आहे का? जवळ जा, समईला हात लावा, चटका बसल्याशिवाय राहणार नाही. दादा, दिसणारी ज्योत म्हणजे आईचं प्रेम आहे. आणि तापलेली समई म्हणजे बाप आहे महाराज. समई विनाकारण तापत नाही, त्या ज्योतीसाठी तापत असते का? ज्योतीसाठी तापत असते. विठ्ठल विठ्ठल. आज या कुटुंबामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही महाराज. आज गोकुळ आहे, गोकुळ. आमच्या अण्णांचं घर म्हणजे गोकुळ आहे का? पण या 4 भावंडाच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकणारा नंद बाबा नाही महाराज. नंद बाबा नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे तुमच्या कितीही स्वकर्तृत्वानं तुम्ही कितीही मोठे व्हाय का, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हे 4ही भावंड असो, हे नातरुंड असो, त्यांच्या स्वकर्तृत्वाने खूप मोठे होणार आहेत. होतीलही. ऐका, तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप अख्खं गाव टाकेल, तालुका टाकेल महाराज. जिल्ह्यामध्ये तुमचं नाव होईल. पण लक्षात ठेवा, जे प्रेम आदरणीय अण्णांच्या शाबासकीमध्ये होतं ते टाटा बिर्लाचे नाही. का टाटा बिर्लाचे नाही. विठ्ठल विठ्ठल. अण्णा बसून असायचे महाराज, पण घराला वजन होतं, घराला वजन होतं. आम्ही कधी कधी सांगायचं, अण्णा आता तुमचं वय झालंय, आता तुम्ही कामधंदे सोडून द्या, तुम्ही आता चिंतन करायचंय, चिंतन केलं पाहिजे. अण्णा मला हो म्हणायचे आणि दुसऱ्या दिवशी खानापूरला यायचे. अण्णाला म्हटलं, अण्णा कशाला गेलते? नाही महाराज, थोडं सोयाबीनचं खळं राहिलं होतं. काय म्हणायचे? म्हणजे वयाच्या किती वर्ष झाले ते पाटील साहेब त्यांना? 85 वर्ष. पण अजून जी ताकद होते बोलण्यामध्ये, या वयात सुद्धा महाराज, या वयात भगवंताचं नाव घेतलं. हरिपाठ म्हणला. आमच्या बापूला हरिपाठ म्हणायला लावला, तात्याला. आणि तात्याने हरिपाठामध्ये 2-3 शब्द काही चुकले असतील तर अण्णांनी लगेच सांगितलं, अरे विठ्ठलराव, शब्द चुकले म्हणले तुमचे. हरिपाठ म्हणत म्हणत शेवट गोड केला महाराज. म्हणून मला असं वाटतं, अण्णांचा शेवट म्हणजे साधारण शेवट नाही, भल्यापैकी गोड होणारा शेवट म्हणजे अण्णांचा शेवट आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे गेलेले व्यक्ती येत नसतात, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही का? गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उनकी याद आती है महाराज. पुण्य स्मरण कशाला म्हणतात? वर्ष श्राद्ध कशाला म्हणतात? जिंदगी जिंदगी ये तो यादों की कहानी है, जी रहे हैं हम
ये तो मौत की मेहरबानी है विठाला 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 आज अण्णांचं काय पुण्यही असेल महाराज. आज सप्ताह जर सुरू केला पाटील साहेब तर 1 महिना महाराज पुरतील एवढे महाराज आहेत आज. इथं बसलेल्यापैकी कोणीच कमी नाही महाराज. 100 बडकर एक रती महारथी आहेत का. पण नियम आहे संप्रदायाचा, कोणीतरी बोलावं. आणि म्हणून माझ्यासारख्या पामर बालकाकडे ही सेवा आलेली आहे. आज खऱ्या अर्थाने या कीर्तनाला आमच्या मोतीराम महाराजांच्या परंपरेमधील जी आता शेवटची पिढी आहे चालू आहे. मोतीराम महाराजांच्या नंतर मारोतराव महाराज आणि मारोतराव महाराजांच्या नंतर सोपान काका महाराज. आणि सोपान काका महाराजांचे नातू आदरणीय आमचे निवृत्ती महाराज इसादकर उपस्थित आहेत. त्यांचंही कीर्तन थोडंफार होणार आहे. आणि आज योगायोग पहा, आज पुण्याई आपली कशी आहे तुम्हाला सांगून देतोय का. आज न बोलवता आदरणीय महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार युवक मित्र बंडा तात्या कराडकर यांचे अतिशय आवडीचे आणि पट्ट शिष्य असणारे आमचे परमस्नेही महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार भागवताचार्य आमचे शिवाजी महाराज भोकारे बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्या गावातील आदरणीय आमचे अशोक महाराज आहेत. मोहगावकर भजनी मंडळ आहे. अजून कुठले भजनी आहेत. धानोर आहे, चाळकवाडी आहे, धानोर. हां, माझ्यासोबत आलेले आमचे योग गुरु डिगळे सर आहेत, आपल्याच भागातले आहेत. आमचे वजूरचे आमचे चेअरमन बाळासाहेब आहेत. मृदंगाचार्य आमचे नागनाथ महाराज विषय नागटणेकर आहेत. उत्कृष्ट मृदंगाचार्य विकास महाराज आहेत. युवा कीर्तनकार रवी महाराज आहेत. आणि कोणी आता महाराज राहिलेच असतील तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि तुकोबारायचं जीवन चरित्र सर्वांना पाठ आहे महाराज. ऐका, समाजाचा स्वभाव आहे, समाज जिवंत साधूची निंदा करतो आणि साधू निघून गेल्यानंतर त्याचा पुतळा उभा राहून त्याच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह घालतो महाराज. अरे प्रत्येक समाजाला लागलेली कीड आहे, प्रत्येक समाजाला लागलेली कीड है. ये वही समाज है, यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया गया. ये वही समाज है, महावीर के कानों में किले ठोके. ये वही समाज है, मोहम्मद पैगंबर जी को हिजरत करनी पड़ी. ये वही समाज है, गौतम बुद्ध के पीछे पत्थर मारे गए. ये वही समाज है, मीरा को जहर पीना पड़ा, राजस्थान छोड़ना पड़ा. और ये वही समाज है, संत तुकाराम जी को गाली मिली. ऐका, गाली मिली. अरे आता 2021 मध्ये महाराष्ट्रातून अनेक दिंड्या महाराज आळंदी ते पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातला वारकरी आळंदीला जातो महाराज. आणि आळंदी ते पंढरपूर प्रत्येक दिंडीमध्ये भजन 2 संतांचे माने महाराज. कोणत्या संतांचं. ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. विषय महाराज कुणाला. अरे 2021 मध्ये ज्ञानोबारायांचं भजन करणाऱ्या रात्री खायला गुलाबजाम मिळतात. माझ्या ज्ञानोबारायांचा विचार करा. माझ्या ज्ञानोबारायला त्या काळी साधे मांडे भाजायला खापर मिळालं नाही महाराज. खापर मिळालं नाही. समाजाचा स्वभाव आहे. अरे महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, ब्रह्मांडाचे मालक तुकाराम महाराज आहेत. हे त्या काळच्या मंबाजीला कळालं असतं तरी मंबाजी बुवानं तुकोबारायांना कपडे फाटेपर्यंत मारलं असतं का. मारलं नसतं महाराज, मारलं नसतं. समकालीन संतांचं महत्व समकालीन समाजाला कळत नाही महाराज. साधू निघून गेल्यानंतर महत्व कळत आहे का. निघून गेल्यानंतर तुकोबारायला गावात राहता आलं नाही का. कारण गावातल्या लोकांनी तक्रार केली महाराज. कुणाकडे. गावातल्या लोकांनी तक्रार केली दादा गावातल्या पाटलांकडे. पाटील म्हणले काय.
अहो आम्ही दिवसभर राब 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 शेतामध्ये राबायचं आणि रात्री आल्यानंतर हा तुके आम्हाला टाळ कुठे हा रात्रभर झोप येऊ देत नाही. कोण? एक तर याला गावात ठेवा, नाहीतर आम्हाला गाव सोडायला सांगा. पाटलांनी विचार केला, गावातली लोक जर गाव सोडून गेली तर पाटीलकी कुणाच्या बळावर करायची, त्यापेक्षा एक हब हाकलला काय होते. कोप बारायला बोलून घेतलं. काय तुकाराम महाराज, काय पाटील, तुमच्या भजनाने गावकऱ्यांना त्रास होतो, कल्पना आहे. भजन बंद केलं तर गावात राहता येईल, आणि भजन जर चालू ठेवायचं असेल गाव सोडावं लागेल. काय करायचे सांगा. जगद्गुरु तुकोबरायांनी पाटलाला सांगितलं, पाटील साहेब मला कल्पना आहे हो, माझ्या भजनाने ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे. मी भजन बंद करण्याचा प्रयत्नही करतो, पण काय करू पाटील साहेब, माझं भजन बंद होत नाही. का? ऐका. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. भजन बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न करूनही माझं भजन बंद होत नाही पाटील. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. पाटलांनी सांगितलं, महाराज तुम्हाला गाव सोडावं लागेल. कबूल आहे महाराज, मंजूर आहे. तुकोबरायला गाव सोडावं लागलं. गाव सोडाय का, पण गावाच्या बाहेर आल्यानंतर माझ्या तुकोबरायला प्रश्न पडला महाराज. कोणता? कोणता प्रश्न पडलाय का? आता काय खावे, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे. अरे ज्याच्या बळावर गावात राहायचं होतं तो गावातला प्रमुख महाराज कोपला महाराज रागावलाय का? कोपला पाटील गावीची हे लोक, आता माझा भिक कोण घाले, आता माझा भिक कोण आता माझं भिक कोण कोपला पाटील गावे लोक, क्या बात है. आता माझा भिक कोण घाले, आता माझा भिक कोण घाले, आता माझा भिक कोण मला पाटील घाले, गावीची हे लोक. आता माझा भिक कोण घाले, आता माझा भिक कोण घाले, आता माझा भिक कोण कोपला पाटील गावीची हे लोक, आता माझ भीक कोण घाली. जगद्गुरु तुकोबराय गाव सोडतात महाराज. प्रश्न पडला आता काय खावं म्हणून. तुकोबरायांनी गाव सोडाय का? कारण वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वलचरी, पक्षीही सुसोरे आळविते, येणे सुके रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगाईचे. शिवाजी महाराज म्हणून तुकोबरायांनी गाव सोडलं आणि भंडारा डोंगर गाठला महाराज. दादा, अरे भंडारा डोंगर गाठला, तिथं भजन करू लागले महाराज, पण तिथंही लोक त्रास द्यायला लागले. पुन्हा डोंगर बदलला. पुन्हा कोणचा डोंगर आहे? भामचंद्रावर गेले, तिथं भजन करू लागले, तिथेही लोक उपद्रव देऊ लागले. पुन्हा भोराड्यावर गेले. अरे प्रत्येक डोंगरावर तुकोबरायांनी जाऊन तिथे लोकांनी त्रास द्यावाय का? एक दिवस तुकोबराय भजन करत येत असताना गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळ्या आहेत महाराज, आणि विठ्ठल विठ्ठल भजन करत येत असताना तुकोबरायला रस्त्यामध्ये तुकोबरायचे बालमित्र भेटतात. ऐका. जय हरी महाराज, जय हरी. विठ्ठल बोलू नका तिकडे, अजिबात बोलू नका. आता काय करू नका, बसू दे.
आपल्याला आधीच रात्र कमी आणि सोंग जास्त झाली आपल्याला. आपलं काय चालू होतं बाळासाहेब? बालमित्र भेट. अरे तुकोबरांचे बालमित्र तुकोबरांना भजन करत येत असताना अर्ध्या रस्त्यामध्ये भेटलाय का? जय हरी झाला. बालमित्र होते, बालमित्र भेटावा पण चार चौघात भेटू नये महाराज. बालमित्र भेटावा पण कुठं भेटावा काका? एकांतात भेटावा. चार चौघात बालमित्र भेटला काय अपमान करीन सांगता येत नाही शिवाजी बाबा. बरोबर आहे का नाही? मी सांगत नाही, गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, माझं रामायण डोक्यावर घेऊन सबंध हिंदुस्तान माझा जय घोष करतोय महाराज. गोस्वामी तुळशीदासजी की जय, गोस्वामी तुळशीदासजी की जय. पण मी माझ्या जन्मगावी गेल्यानंतर माझ्या वयाचं मला विचारत, कधी आला रे तुळश्या? काय विचारत? कधी आला रे तुळशी. एवढा दर्जा खाली जातो बालमित्र भेटल्या काका. तुकोबराय सांगतात ऐका, गोस्वामी तुळशीदासजी महाराजांचं वाक्य, मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि के गा, गुण दोष तो पूछे नहीं, पुकारे पिछले ना. अरे कितीही मोठा साहेब असू द्या बर का, इंजिनियर साहेब, तुम्ही इंजिनियर असो, प्राचार्य असो, चेअरमन असो, पाटील असो, शिक्षक असो, कितीही मोठा साहेब जरी असला आणि साहेब जर दिवाळीच्या निमित्ताने जन्मगावी आला तर त्याच्या सोबत शिकल्यालं बांधावर शेळ्या वळत बसतं महाराज. आणि त्या साहेबाला बघितल्या बरोबर आवाज येतो, ए साहेबा. अरे काय दादा, काय नाही म्हटले, तंबाखूला सुना दे म्हणतं का नाही? एवढा दर्जा खाली जातो. कोण भेटलं? हो, बालमित्र. तो कोपरायचे बालमित्र भेटले आणि त्यांनी विचारलं, काय महाराज? म्हणजे काय? अहो काय मिळवलं तुम्ही? बसले उठले सुटले रोज विठ्ठल विठ्ठल भजन करत महाराज. अहो काय मिळवलं तुम्ही? सावकारकी गेली, तुमची दुकानदारी बुडाली, दुष्काळ पडला. अरे स्त्री एका अन्न करता मेली महाराज. कुणाची? दुष्काळे आटीला द्रव्य नेला मारा, स्त्री एका करिता मेली. काय मिळवलं तुम्ही? तू कोपराय बसले उठले रोज विठ्ठल विठ्ठल करत. माझ्याकडे पहा, अहो 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, गाईनं गोटा भरलाय. अरे मुलं सुना नाथरुंड संपूर्ण वैभव माझ्या चरणाजवळ लोळतं महाराज. त्या बालमित्राने सांगितलं. कुणाला? रवी महाराज. कुणाला? इकडे बघा, लक्षात द्या बरं का. अरे बालमित्र तुकोबराला म्हणू लागले, काय मिळवलं तुम्ही? माझ्याकडे पहा, एवढं वैभव आहे, एवढं वैभव. तुकोबरा म्हणतात, फार चांगलंय राजा तुझं, फार चांगलंय. पण कधी विचार केला का तू कोणत्या गोष्टीचा महाराज? अरे आतापर्यंत तुझे मला सांगितलंस त्यापैकी 100 एकरामधलं किती एकर तुझ्या सोबत शेवटी येणार आहे? किती एकर येणार आहे? होय बाबा, येणार आहे? काहीच नाही. तुकोबरा म्हणतात, राजा 100 एकर कुठे घेऊन बसलास रे? 100 एकर कुठे घेऊन बसलास? 7 लाख घर होती महाराज दगडाची. किती? 5 लाख दगडाची होती ना? 5 लाख दगडाची, 7 लाख विटांची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी घर होती. कशाची होती सर? अरे सोन्याची 7 कोटी घर असताना सुद्धा रावणाचं या वैभवापैकी काही सोबत गेलं का? काही गेलं नाही महाराज, काही गेलं नाही. तुझं काय 100 एकर घेऊन बसलास? लागाला बाता मारायला 100 एकर जमीन. अरे एवढी संपत्ती असून 100 कोटी नाही महाराज, 7 कोटी घर सोन्याची असून सुद्धा रावणासोबत काही. सांगा ते कवळी गेली नाही, सांगा ते कवळी गेली नाही, सांगा ते कवळी गेली नाही, सांगा ते कवळी गेली नाही. तुका मनाची संपत एवढी, सांगा ते कवळी गेली नाही, सांगा ते
एवढी सांगा ते कवडी गेली नाही तुकोबराने सांगितलं अरे तुझं 100 एकर घेऊन काय बसला रावणाची एवढी संपत्ती असून त्याचा काही उपयोग झाला नाही तुझ्या 100 एकरचा काय उपयोग होणार आहे कधी विचार केला का तू त्या मित्राने सांगितलं महाराज हा विचार मी कधी केला नव्हता हा कधीच केला नाही तुकोबराने सांगितलं राजा तुझ्यात आणि माझ्यामध्ये हा फरक आहे कोणता फरक महाराज तुझं आतापर्यंतच आयुष्य चाललंय लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात आणि माझं आयुष्य चाललंय लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात आहे का महाराज तुमचं हो म्हणजे तू आतापर्यंत लक्ष्मीच्या पाठीमागे गेला महाराज रात्रंदिवस महाराज लक्ष्मी कमवण्याच्या लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात तुझं आयुष्य गेलंय आणि माझं आयुष्य जे चाललंय ते लक्ष्मीच्या रंगामध्ये मग आता एक काम कर लक्ष्मीच्या रंगात रंगू नको लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग महाराज कुणाच्या रंगात रंगली रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे पटरीच्या साईडनं जायचं पटरीच्या बाजूला जायचं नाही कारण आज माझ्या समोर परीक्षक आहेत महाराज आज आमची परीक्षा आहे दादा आता काका समोर आहे तेवढी विद्वान मंडळी आणि आमच्या दादाचं म्हणजे वारकरी संप्रदायातील विद्वान मंडळीचं कीर्तन आवडीनं श्रवण करणारे आमचे दादा आहे पण अभंग घेतला अभंग गणितासारखा सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आज योगायोग आहे आदरणीय भागवताचार्य महाराज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत असे महात्मे न बोलवता आले समजायचं आपल्या पूर्वजांची पुण्य आहे महाराज ऐका अरे आतापर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला इथून पुढे आता लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग रंगी रंगे रे श्रीरंगे आणि काय भुललासी पतंगे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय एखाद्या श्रीरंग नावाच्या व्यक्तीसोबत बोलतात असं नाही महाराज श्रीरंग म्हणजे ऐका श्री म्हणजे लक्ष्मी आणि पुढे शब्द आहे रंगी ऐका लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग आता लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली तुम्हाला माहिती आहे सर्वांना कुणाच्या रंगात 14 रत्न निघाले महाराज कुठून निघले सर हा समुद्रामधून 14 रत्न निघाले त्यातलं पहिलं रत्न म्हणजे लक्ष्मी महाराज पहिलं लक्ष्य रत्न कोणचं आहे आता आमचे काका म्हणतात लग्नामध्ये काका तुम्ही म्हणता का नाही हा लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा लाक्षिता घेऊन येतील लोक शेतातले अचानक कोणाचं जमलं असेल म्हणते अरे 14 रत्नापैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी
लक्ष्मी. आणि लक्ष्मी ज्या वेळेस समुद्रातून निघाली, हातामध्ये पुष्पमाळा आहे आणि समुद्राच्या काठाला लाईन लागलेली महाराज, लाईन लागलेली आहे. अरे रती महारथी होते, प्रत्येकाला वाटायचं लक्ष्मीने आपल्या गळ्यात माळ घालावी, वाटायचं का नाही? अरे ज्या वेळेस लक्ष्मी लाईन मधून निघाली, बळच माना खाली घालायची लाईन मधली. कशामुळं? मी तिथं होतो डिकळे सर, मी म्हणलं हे बघा, बळच माना खाली घालू नका, बळच माना खाली घालून उपयोग नाही सध्या, आहे का? लग्न करायला भरपूर तयार आहेत, उमेदवार भरपूर इच्छुक आहेत, पण होई नाही, त्याचं काय करावं? फॉर्म कमी पडले. अरे लक्ष्मी निघाली लाईन मध्ये, समुद्राच्या काठावरची लाईन सांगतोय का? आणि पहिल्यांदा लक्ष्मीचं लक्ष गेलं देवाचा राजा इंद्राकडे. आहे का? लक्ष्मीने विचार केला, देवाचा राजा आहे, याच्या गळ्यात माळ घालावं, याला पती करावं. पण लक्ष्मीच्या लक्षात आलं दादा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. किती इंद्र? 14. तात्या किती इंद्र? अरे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. मग किती वेळा कुंकू पुसत बसावं, किती वेळा कुंकू पुसत बसावं? म्हणून लक्ष्मीनं देवाचा राजा इंद्र त्याला कॅन्सल केलं. कुणाला? अरे देहाचे पुरंदर 14 जाती आहे का? एका दिवसात ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र जातात, म्हणून इंद्राला कॅन्सल केलं. पुढे निघाली दुर्वासा सारखा महान तपस्वी महात्मा, त्याच्या गळ्यात माळ घालावी असं झालं. पण पुन्हा कळालं की या बाबाचा अजून क्रोध अनावर झाला नाही, त्यांनाही कॅन्सल केलं. पुढे निघाली महाराज. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा महान पराक्रमी सूरवीर कोण? अरे परशुरामजी. लक्ष्मीने विचार केला, यांच्या गळ्यात माळ घालावी, माळ घालणार. तपासांती कळाले की या बाबानं आपल्या बापाचा ऐकून माईचा काय केलता? हे काय केलता? शिरच्छेद केला महाराज. अरे बापाचा ऐकून माईचं मुंडकं कापतं म्हणजे बायको जिवंत ठेवल का घरात? लक्ष्मीने विचार केला, कशाला हातानं पायावर धोंडा डावललं महाराज. पुढे निघाली, महादेव बडा देव सब देऊन का बाबा महादेव. महादेव दिसल्यानंतर लक्ष्मीला वाटलं आता यांच्या तरी गळ्यात माळ घालावी, माळ घालणार. पण पुन्हा लक्षात आलं या बाबाचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, अंगात कपडा नाही, आणि हे जिथं राहतं तिथं तुमच्यासारखे माणसं विनाकारण गर्दी करत. महादेव जिथं राहतात तिथं माणसं विनाकारण गर्दी करत का? त्या कुठं राहत हे? बसनवर. त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानामध्ये राहतो आहे का महाराज? त्यालाही कॅन्सल केलं. पुढे निघाली सृष्टी करता सत्य लोक ताब्यात आहे असा ब्रह्मदेव बघितला. ब्रह्मदेवाच्या गळ्यात माळ घालणार लक्ष्मी. पण लक्षात आलं या ब्रह्मदेवाला कोणतीच सुट्टी नाही. कुणाला? अखंड काम चालू आहे ब्रह्मदेवाचं. कोणतं काम? अखंड घडी तो मडके रे कुलाल हाडाचा. म्हणजे ब्रह्मदेव जातीवंत कुंभार आहे महाराज. अरे बाकीच्या कुंभाराच्या कारखान्यातून मडके निघतात, तसं हा जातीवंत कुंभार आहे. तुम्ही आम्ही जे बसलेले आहेत महाराज त्याच्या कारखान्यातले आहेत. कुणाच्या? ब्रह्मदेवाच्या. कुलाल हाडाचा म्हणजे जातीवंत कुंभार आहे. बाप चहाडाचा. माधवराव, बाप चहाडाचा म्हणजे काय? म्हणा तुम्हाला कायला बोलवलंय? अरे बाप चहाडाचं म्हणजे चहाडी लावण्यात पटाईत असणाऱ्या नारदाचा हा पप्पा आहे. कोण? कोणती सुट्टी नाही म्हणजे दीपावली नाही, रविवार नाही, बकरी ईद नाही. शिवाजी महाराज कुणाला कशाला म्हणले? ह्याला त्यालाही कॅन्सल केलं. आणि शेवटच्या महाराज लाईन मध्ये शेवटच्या टोकाला ब्रह्मांडाचा मालक भगवान विष्णू होते. आणि भगवान विष्णूकडे लक्ष्मीने बघितलं महाराज, आणि भगवंताचं स्वरूप बघितलं, आणि लक्ष्मी पागल झाली महाराज, पागल झाली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनिया कस्तुरी मळवट. काय सौंदर्य होतं रवी महाराज. अरे ते सौंदर्य बघितलं लक्ष्मीनं, आणि लक्ष्मी पागल झाली महाराज, पागल. मी सांगत नाही का? काय शिवाजी महाराज ओवी वा.
श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलून झाली वेडे, मदनाला पोटा बापुडे. कोणीकडे इंद्रचंद्र रवी महाराज. अरे असं सौंदर्य बघितलं पागल झाली. माळ घालणार भगवंतांनी पाठ फिरवली बाळासाहेब पुन्हा. अरे हे एवढे बळच मानाखाली घालायचे पण त्यांच्या गळ्यात माळ घातली नाही. आणि आता इथं माळ घालण्यासाठी लक्ष्मी पुढे आल्याबरोबर जगाच्या मालकाने पाठ फिरवली महाराज. पुन्हा लक्ष्मी पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली. लक्ष्मीचं गणितच असं विनोदराव. जिथं जायला पाहिजे तिथं जात नाही आणि नको तिथं गेल्याशिवाय. जिथं खायला जास्त तिथं खाणारं कोणी नसतं, जिथं खायला भरपूर तिथं खायला काही नसतं. बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? बरं जाऊ द्या. एखाद्याला सकाळी डोक्याला लावायला तेल मिळत नाही काका, एखाद्याला डोक्याला लावायला तेल मिळत नाही. डोक्याला एवढी केस असते पण लावायला तेल मिळत नाही. एखाद्याची तेलाचे कारखाने असतात महाराज. पुढचं तुम्ही बोला. त्याला केस नसते. असं आहे लक्ष्मीचं. जिथं नको तिथं गेल्याशिवाय राहत नाही का. लाजून गेली लक्ष्मी आणि पुन्हा जगाच्या मालकाने सांगितलं तू कितीही प्रयत्न केला तरी तुला अपेक्षित सुख मिळणार नाही. हवं तर तुला माझ्या पायाची सेवा करावी लागेल. चरणाची सेवा म्हटल्यानंतर लक्ष्मीच्या भाग्याचं वर्णन माझ्या ज्ञानोबरायाने केले महाराज. मग सर्वस्वे करुनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या देवा. पात्र झाली संपूर्ण जग महाराज. लक्ष्मी मध्ये सुख मानत आणि लक्ष्मीला विचारा. लक्ष्मी म्हणते प्रभूच्या चरणाजवळ सुख आहे, तिथं सुख आहे महाराज, तिथं सुख आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, हो तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. हो तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. संपूर्ण जग महाराज सुख कशामध्ये. जगाला सुख कशात वाटतंय. प्रत्येक जणाची धावपळ कशासाठी आहे. हा सुख कुठं आहे. आपण सुख कशात शोधतो. लक्ष्मीमध्ये आहे का महाराज. पण लक्ष्मीला विचारा. लक्ष्मी भगवंताच्या चरणाजवळ सुख म्हणते. पाय लक्ष्मीची हाती आहे का. आणि म्हणून तुला सांगतो राजा, आतापर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला. उद्यापासून आता लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगेरे श्रीरंगी. आणि पुढे शब्द आहे महाराज. काय बोललासी पतंगी महाराज. माने साहेब पतंग म्हणजे मुलं लहान लहान ते आकाशात उडवतात तो पतंग नाही बरं का. तो घ्यायचा नाही इथं. इथला पतंग काय. तो दिव्यावर झेप घेतो त्या किड्याचं नाव पतंग आहे महाराज. काय नाव आहे. एकंदरीत 5 विषय आहेत. 5 विषय आहेत महाराज. शब्द स्पर्श रूप रस गंध. काय राहिलं. बरोबर आहे ना. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. आणि एका विषयाने एकाचा नाश झालाय महाराज. ऐका कुणा कोणाचा नाश झाला कोणत्या कोणत्या विषयाने सांगणार आहे. ऐका लक्षपूर्वक ऐका. एवढं सांगायचं ना आपल्याला शेवट वाटू पाहिजे. किती विषय सांगितले मी आता. 5. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाने 5 जणांचा नाश झाला महाराज. कुणाचा नाश झाला. ऐका. शब्द येतो मृगबिंदीला, गजपते स्पर्श सुखे भाविला, रूपे दान भृंगे तसा, गंधीत संतोषला, मी नाही रस सेविता, मधुरई प्राणापे पावे बळे. अहो 5ही विषयाची सेविती त्याची गती नटळे. ऐका. मी नाही रस सेविता, मधुरई प्राणापे पावे बळे. अहो 5ही विषयाची सेविती त्याची गती नाटळे महाराज. 5ही म्हणजे 5 विषय. हिंदी मध्ये सर आली
पतंग, मृग, मीन, गज, जलत एक ही आत, तुलसी उनकी को न गती, जिनके पीछे 5. हे 5 विषय दादा आहे का? हा? क्या बात आहे. वा वा वा, क्या बात आहे. टाळी वाजव एकदा, टाळी जोरदार. आता तुमच्यासारखे सांगणारे झालं मी पहाट दुसऱ्या दिवशीच्या पहाट 5 पर्यंत सोडित नाही कीर्तन. हा, आता घरचाच मामला आहे, मला इथून कोणी ओढून काढणार नाही, दादा सुद्धा नाही. विठाला विठाला शब्द तो मृगबिंदला, शब्द विषयाने हरणाचा नाश आहे महाराज. शब्द विषयाने ते हरिण पकडणारे पारधी लोक ज्यावेळेस सुंदर असं वाद्य वाजवतात आणि ते वाद्य कानावर पडल्याबरोबर तोंडामध्ये दातामध्ये गवताची काडी असती महाराज. वाद्य कानावर आल्याबरोबर ते हरिण तल्लीन होतं. तशीच काडी ती दातात धरत महाराज आणि एकाग्र चित्ताने सर्व अंगाचे कान करून ते सुंदर वाद्य ऐकतं महाराज. सर्व अंगाचे कान करतो, तल्लीन होतो, तल्लीन होतो. इतक्यामध्ये दुसरा पारधी येतो, बाण मारतो, बाण मरमी लागतो आणि तो हरिण जमिनीवर कोसळतो. ऐका, अरे ते हरिण तरफडतं ऐका. पण त्याच वेळेस ते तरफडणारे हरणाजवळ तो पारधी जातो आणि ते हरिण त्या पारद्याला प्रश्न विचारतो महाराज. तरफडणारा हरिण त्या पारद्याला विचारतो, काय म्हणतो ऐका. अब क्या देखत पारधी, पूरा लगा दिया घाव, जब लग सांस शरीर में, तब लग बंसी बजाओ, तब लग बंसी बजाओ. अरे आता काय बघतो राजा, शेवटचा श्वास असेपर्यंत तुझं वाद्य वाजवायला विसरू नको आहे का. ते हरिण त्या पारद्याला सांगतं की जिवंतपणीची नाद दुग्धताय महाराज. पण बाप मेल्यानंतर मरताना बाप मुलाच्या हातात मृत्यूपत्र काय म्हणतात त्याला लिहून देतो. तसं ते हरिण त्या पारद्याला महाराज लिहून देतं आणि सांगतं, पारदी दादा मी आता काही क्षणाच आहे, मी जाणार आहे, पण गेल्यानंतर काही गोष्टी माझ्या आहेत, त्या इच्छा तू पूर्ण करायच्या आहेत. मी गेल्यानंतर माझ्या शरीराचं मुंडकं तुझ्या घराला लाव, घराची शोभा वाढेल. माझं मांस तुझ्या मुलाला खाऊ घाल, त्यांची सुद्धा निवृत्ती होईल. पण लक्षात ठेव, माझ्या शरीराचं जे कातड आहे ना, त्या कातड्यावर तू रोज सकाळ संध्याकाळ बसायचं आणि ज्याच्यामुळं माझा प्राण जातो ते सुंदर तुझे वाद्य वाजवायला विसरू नको आहे का. ते हरी सांगते, सिंग की कर सिंगोटी, मांस पका कर खा, इस जाम पर बैठ कर सूरस रागी निगाह. शेवटचा श्वास असेपर्यंत हे वाद्य वाजू नको. म्हणजे शब्द विषयाने कुणाचा नाश झाला, हरणाचा नाश. विठाला स्पर्श विषयाने हातीचा नाश आहे महाराज. हाती पकडणं म्हणजे एवढं सोपं नाही. आता आहे का सोपं? असेल तर पकडून दाखवा मला. हाती पकडणं म्हणजे का शेळीचं कोकरू पकडणं आहे का महाराज? धरलं टंगडं नेलं दूध काढायला. हाती पकडणं दादा, हाती पकडणं तुम्हाला माहित आहे. हाती पकडायचं झालं जंगलामध्ये, हाती बसेल एवढा खड्डा करायचा असतं तिकडे सर. त्या खड्ड्यामध्ये लाकडं टाकायची, त्याच्यावर पाला पाचोळा टाकायचा, त्याच्यावर हत्तीन तयार करायची कागदाची, तिला काळं फासवायचं, हुबीबू हत्तीन तयार करायची आणि तो मदोन्मत्त झालेला हत्तीने समजून तिथे येतो, त्याच्या लक्षात येत नाही. महाराज लाकडं मोडतात आणि हत्ती खड्ड्यात पडतो. बाळासाहेब खड्ड्यात पडल्यानंतर त्याला 5-6 दिवस बिना अन्ना पाण्याचा ठेवतात. क्रूज झाला जेसीबीने बाहेर काढायचा आणि सर्कस मध्ये नाही ते काम त्याच्याकडून करून घ्यायचे महाराज. कुणाकडून? कशामुळे झालं नाश? स्पर्श विषयाने. स्पर्श विषयाने हातीचा नाश आहे. चला पुढे आता गंध विषयाने कुणाचा नाश? भुंग्याचा नाश. विठ्ठल त्यामध्ये कमळ आहे महाराज. कमळ, आणि त्या कमळामध्ये 2 प्रकार आहेत. एक सूर्य विकाशिनी कमळ आणि चंद्र विकाशिनी. सूर्य विकाशिनी कमळ सूर्याचा उदय झाल्यानंतर उमलतं आणि सूर्य मावळा म्हणजे मिटताय का. अशा सूर्य विकाशिनी कमळामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी भुंगा आतमध्ये गेला महाराज. निघले सर आतमध्ये गेला. दिवसभर मकरंद सेवन करतो महाराज. दिवसभर मकरंद सेवन केला. सायंकाळ झाली, सूर्य मावळल्यानंतर
ती कमळही मिटलाय का? आणि कमळ मिटल्यानंतर आतमधला भुंगा विचार करत होता, कमळ मिटलंय, काय मिटलं, आता कसं व्हायचं आपलं? पण जाऊ द्या म्हटलं. रात्र का 5-6 महिन्याची का? काका किती महिने रात्र असते? हा? अरे 12 तासाची. किती तासाची? तुमच्याकडे 13 आहे का? आहे का? 24 तासाचा दिवस असते ना, रात्र दिवस. अरे आता अरे रात्र झाली म्हणजे काय झालं? उद्या पुन्हा सूर्योदय होणार आहे. पुन्हा सूर्याचा उदय झाल्यानंतर पुन्हा कमळ उमलणार आहे आणि पुन्हा मी बाहेर येणार आहे असा विचार करतो महाराज. पण कमळ चिरून बाहेर येत नाही. कोण? अरे नाही तर मोठी मोठी लाकडं कोरतो महाराज. कोरतो का नाही भुंगा? मोठी मोठी लाकडं कोरतो पण कमळात अडकतो. कोण? तुमचं आमचं तसंच आहे महाराज. क्या बात आहे. भ्रमर भेदी कोडे कोवळी आहे का? क्या बात आहे. मोठी मोठी लाकडं कोरतोय महाराज. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. सुमन म्हणजे काय? फुल. अरे त्या फुलामध्ये अडकतो. ऐका ऐका, फुलामध्ये अडकतो. मोठे मोठे असू दे, आदमी कितनाही खतरनाक होतो, बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है महाराज. बन जाता है. बाहेर साहेब आले, साहेब आले, साहेब घरी गेली की म्याव. साहेबाचं घरी काय चालत नाही देशपांडे साहेब, बरोबर आहे का नाही? बाहेर. मी त्या भुंग्याचं सांगतो बरं का, तुमचं सांगत नाही. तुमचं सांगत नाही. आमचं कोरोनामध्ये दादा, कोरोनामध्ये दुकान बंद होतं आमचं. एरवी आमच्या घरी कीर्तनावून गेल्यानंतर आमच्या घरच्यांचा महाराज चेहरा असा टवटवीत असायचा. कसा? कीर्तनावून गेलं की पाकिट यायचं ना, आम्ही जायच्या आधी तयार असायचं महाराज, हातामध्ये तांब्या घेऊन पाण्याचा. महाराज आले, महाराज आले. एवढी पुढं पुढं कशासाठी? आपली काळजी म्हणून. अरे पाकिटासाठी, पाकिटासाठी. आता 2 वर्ष पाकिटच नाही महाराज, पाकिटच नाही. बायका काय बोलते आणि काय सांगतात नाही महाराज. अर्थाचे बियार्थ काढतात आणि काय बोलून सांगतात नाही. आता 2 वर्ष पाकिटच नाही. बायको म्हणली रोज घरीच आहे, रोज घरीच आहे. कसं बोला म्हणून तिने सकाळी सकाळी पाणी मारताना कुत्र्याला बोलायला लागली. कुत्र्यावर घालून आम्हाला कुणाला उठकी म्हणली, उठ उठ म्हणली, उठ. रोज इथंच मारायला म्हणे. 2 वर्ष झालं घराच्या बाहेरच नाही. कोण? 2 वर्ष झाले. आम्ही कितीही मोठे असो मला, बाहेर आमच्या महाराज आले म्हणजे इकडे तिकडे उशी असतात, तके असतात, पण आम्ही घरी गेले की आम्हाला बुके असतात. कोणाला? तुमचं नाही, आमचं सांगतोय का मला. मी काल परवा सहज म्हणलं एका आजीला, बाबा आजी म्हणली काय महाराज? अहो म्हणलं तुमच्या शेजारचं म्हातारं कोमात गेलं. कशात गेलं? आजी म्हणलं शेजारचं म्हातारं कोमात गेलं. ती म्हातारी म्हणली महाराज ती मोठी माणसं आहेत, ते कुठे बी जातात, कुठे बी जातात म्हणली. अगं म्हणलं कोमात गेलं, कोमात असं काही बी असतंय महाराज. मी त्याच सांगलो त्या भुंग्याचं. मोठी मोठी लाकडं कोरतो महाराज, पण भुंगा त्या कमळात अडकतो. विचार करतो उद्या सूर्योदय होईल महाराज. विचार चालू आहे. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता हातीचा कळप आला आणि त्यातल्या एका हातीचा पाय पडला आणि भुंग्यासहित त्या कमळाचा चुराडा झाला. बाहेर आला नाही महाराज. कशामुळे? विध्वंसिले कलीवरे नैनीसी पाहे. ऐका, कोशांतरी आली असे जव चिंतित पाहे. विध्वंसिले कलीवरे नैनीच पाहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपला एक विषय राहिला महाराज. कोणता विषय राहिला बाबा? हा, रूप. आता रूप रस राहिला. रस काकी काय राहिला? रस. मी नाही रस सेविता मधुरई प्राणापे पावे बळे. अहो पाचाही विषयाची सेविती त्याची गती ना टळे. मीन रस विषय आहे का? मीन म्हणजे मासा, आणि मासा पकडण्याच्या 2-3 पद्धतीत म्हणा. इकडे किती माहित नाही शिवाजी महाराज, आपल्याकडे किती मासे पकडण्याच्या पद्धती लेखा आपण कुठं पकडल्या सांगायचं असते महाराज. तुमचं बघून आम्ही सांगतो. सगळ्या गोष्टी थोड्याच करायच्या असतात नाही का बाबा? काही सांगायचे असतात, आम्ही सांगायचं असते. तुम्ही करायचं बोलणं नाही, फक्त ऐकायचंय. अरे मासे पकडण्याच्या 2 पद्धती, एक गळानं आणि दुसरी गोष्ट जाळ्याने पकडतात मन बरं का महाराज. आपण काय पकडले नाही बाबा. एक गळानं आणि दुसरी गोष्ट जाळ्याने मासे पकडते. एक गळानं मासे पकडण्यासाठी गेलो महाराज आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की गळाला आमिष लावायचं असतंय. आमिष घरी राहिलं आणि घर 4-5 किलोमीटर आहे. येणं जाणं सोपं नाही दादा. उन्हाळ्याचे दिवस
आता कसं करावं म्हटलं, दिवस उन्हाळ्याची होती, नदीकाठची जमीन होती. जाऊ द्या मला आता सोपं नाही, परवडणारं नाही येणं जाणं. हुशार होता महाराज बरं का दादा, हुशार होता, आमच्या काकासारखा असेल, अशोक महाराजांसारखा. पण तू बर का त्याने डोकं लावलं, म्हणलं आता घरी जाणं सोपं नाही, हे काम करू, मला या नदीच्या काठची जमीन ओलसर थोडी उकरू म्हटला. आणि थोडी ओलसर जमीन उकरल्याबरोबर आतमधून 5-5, 10-10 फुटाचे, 5-5, 10-10 फुटाचे काय बाहेर आले? हा, गांडूळ. तुमच्याकडे गांडूळच म्हणतात का माने साहेब? तुमच्याकडे दवना म्हणतात, तिकडं भागाभागात फरक असते महाराज. कोणी काय म्हणते. तिकडे सोलापूरच्या पलीकडे गेल्यानंतर वेगळी पद्धत आहे बोलण्याची. तिकडे ठेशाला चटका म्हणतात. काय म्हणतात? चटका म्हणतात का नाही? आपण गेलतोच ना, ती म्हातारी म्हणली महाराज चटका देऊ का? आमचा नागू महाराज म्हणला महाराज ही म्हातारी चटका द्यायली आपल्याला. चटका नाही, बघू दे म्हणलं आधी. म्हणजे महाराज चटका देऊ का? चटका. म्हणलं आजी गंगा खेळून आलो, प्रवास करून त्या चटक्यासाठी आलो का? म्हणजे नाही महाराज तुम्हाला लई आवडतं म्हणून चटका महाराज लोकांना. काय चटका? नागू महाराज म्हणलं बघू दे आधी चटका काय. म्हणलं आजी, नागू महाराज म्हणलं दिला तरी आपण थोडा घेऊ. म्हणलं किती? आजी म्हणलं थोडा द्या चटका. दिला तरी थोडा, उद्बुद्धीत पोळवल्या सगळं. आजी म्हणलं आणा चटका. आजी घरात गेली आणि घरामधून महाराज ठेशाची वाटी आणली. काय आणली? म्हणली घ्या महाराज चटका. म्हणलं आजी तुमचा चटका, पण आम्हाला झटका बसला ना. म्हणलं आमच्याकडे ठेसा म्हणतात. तसं महाराज कोणी गांडूळ म्हणतं, कोणी दवणे म्हणतं, कोणी शिदड म्हणतं, काय म्हणतं. त्याने विचार केला, ते 5-5, 10-10 इंचाचे दवणे बाहेर काढले, आता गळाला लावणार. म्हणला एका माशाला जर एक दवणा लावायचा म्हटला किती मोठं नुकसान आहे म्हटला. म्हणून एकाची 2 केले महाराज. कशाचे? दवण्याचे. पाटील साहेब एका दवण्याचे 2 भाग केले. 2 भाग केले. अर्धा भाग लावला गळाला, पाण्यात फेकला महाराज. पाण्यात फेकल्याबरोबर तो अर्धा जिवंत दवना होता. पाण्यात फेकल्याबरोबर तो दवना गिळायला मासा आला महाराज. मासा धावत येतोय. त्या दवण्यानं बघितलं माशाला आणि त्या माशाला महाराज इशारा दिला महाराज. कोणी? तो दवना म्हणला राजा एवढा पळत येऊ नको, तू माझ्यासाठी पळत यायलास, पण तुला माहित नाही मी तुझ्यासाठी अर्धा झालोय. कुणासाठी? मत आव मेरे लिए, मैं अदा हुआ हूँ तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए. अरे नको येऊ. ऐकलं नाही महाराज, कितीही तळमळीने सांगितलं तरी ऐकलं नाही. परिणाम फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. आमिषाच्या मिसे गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे. आजचं नियोजन म्हणजे आमच्या विनोदरावचं नियोजन आहे. लाईट गेली तरी गोळ द्यायचं नाही. काय असते महाराज, योग असते ते. आमचे पाटील साहेब म्हणले महाराज तुम्ही एक चांगली गोष्ट केली म्हणले. कोणची? तुम्ही एक लई चांगलं काम केलं म्हणले. मला माहित नसेल, गावातल्या मंडळीला माहित आहे. म्हणलं काय केलं दादा? म्हणजे काय नाही म्हणले, आमच्या धनू महाराजांना तुम्ही महाराज केलं. विनोदरावला महाराज केलं हे बरं केलं म्हणले. म्हणलं आता कसं आहे, आता ढोक महाराज तुमच्या गावाला आले 2 वेळेस, आमचं काय म्हणलं, पण ढोक महाराजांचं त्यांच्यावर विशेष प्रेम झालं म्हणलं. आणि ह्या गावावर काय मिळेल? अहो ढोक महाराजांची आमच्या वजूरला 10 वर्षापासून तारीख घ्यायची चालली, पण तारीख भेटली नाही. आता बाळासाहेबाला घ्यावं लागलो मी. पण या गावामध्ये आता ह्या 2 महिन्यामध्ये 2 कीर्तन आहेत महाराजांची. आहेत का नाही? मला वाटतं पुढच्या महिन्यात 25 तारखेला आहे ना, नोव्हेंबरला 25 तारखेला आहे. आणि जानेवारीमध्ये आमच्या दादांनी तारीख घेतली. त्या दिवशी दादा 2-3 वर्षापासून मागं होते महाराज तारीख भेटण्यासाठी. काय भाग्य बघा, छोट्याशा गावामध्ये महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध कीर्तनकार
पण 2 वेळा कीर्तन करायला येणार आहेत. विठ्ठल हो! जाऊ दे, आपलं काय चालू होतं? आपल्याला वेळ नाही आम्ही निमित्त आहेत बाबा. आम्हाला स्वाभिमान आहे, आनंद आहे. आमच्या गुरुचे पाऊल या गावाला लागणार आहे. तुमच्यामुळे आम्हाला सेवा करायला मिळणार आहे. हेच आमचं भाग्य आहे. विठ्ठल अरे मी नाही रस सेविता मधुरे प्राणापे पावे बळ्याव पाचाही विषयाची शिविती त्याची गती ना टळे. का ही 5 विषय येतात. विषय आपल्याला भोगत असतात महाराज, आपण विषयाला भोगत नाहीत. लक्षात ठेवा, विषय इंद्रियाला भोगतात म्हणून विषय बलवान होतात आणि इंद्रिय दुर्बल होतात. बरोबर आहे का? विषय इंद्रियाला भोगतात, इंद्रिय विषयाला. बरोबर आहे का? सुपाऱ्यांनी दात फोडले का दातांनी सुपाऱ्या डिगळे सर? होय माने सर, सुपाऱ्यांनी दात फोडले का दातांनी सुपाऱ्या? खरं सांगा, सांगा की. सुपाऱ्यांनी दात फोडले ना, बरोबर का नाही? अरे सुपाऱ्या ट्रक न मिळतात किन गावला, पण आता दात मिळतात का? दात नाही. म्हणजे विषय इंद्रियाला भोगत असतात, इंद्रिय विषयाला नाही का? आणि हे विषय ज्या संबंधाने एकत्रित आहेत महाराज, ती अधिष्ठान म्हणजे शरीर आहे का? या शरीराच्या मध्ये हे 5 विषय आहेत महाराज. शब्द कानाला, रूप डोळ्याला, स्पर्श गंध नाकाला आणि रस जिभेला. हे विषय कसे आहेत का आपल्या? हे सांगाच शरीर आहे. मग शरीर जर आहे तर आधी आपण जर विचार केला शरीराचा, शरीरच आपलं आहे का? शरीराचा विचार करा, शरीर आपलं आहे का? शरीराचा विचार करा. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, उजगावणे चोरा, रक्ष नशे भासते आहे का? शरीराचा विचार करा. इथं शब्द आलेला आहे, ठेव. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मरलं भजन घेऊ आणि 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम. माझ्या नंतर आदरणीय नाथ बाबा बोलणार आहेत. नाथ बाबांनी सांगितलं, महाराज आज मी ऐकतो, आमच्या परंपरेनुसार आम्ही 10-5 मिनिटं बाबाला श्रद्धांजली करून बोलतो म्हणले, पण तुमचं होऊ द्या आता. ते म्हणून बाबा बोलणार आहेत. योगायोगानं शिवाजी महाराज आलेत, त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला 5-10 मिनिटं त्यांचे शब्द आपल्याला ऐकायचे. एकदा सर्वांनी वर हात करायचे, टाळी वाजवा. वा वा वा. आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्यालाच माहित आहे. ऐका, किती भाग्यवान आहोत आपल्यालाच माहित आहे. आपली काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण ह्या मंडपामध्ये आज आहेत महाराज. नाही तर कोरोनामध्ये आपण कधीच गेलो असतो. पण आपली काहीतरी पुण्य आहे. लक्षात ठेवा, भगवंताने आपल्याला काहीतरी करण्यासाठी ठेवलेलं आहे माग. आपलं काही शिल्लक नसतं त्याने घेऊन गेलं असतं आपल्याला, पण काहीतरी करायचंय आपल्याला. दादाला ढोक महाराजांचं कीर्तन करायचंय, काकाला ढोक महाराजांचं स्वागत करायचंय म्हणून. नाहीतर आपण गेलो असतो. किती पुण्य आहे आपली, किती उपकार आहेत महाराज जगाच्या मालकाचे, म्हणून भजन करायचंय. आणि हे आजचं कीर्तनातलं भजन केल्यानं जे पुण्य तुमच्या आमच्या पदरात पडणार आहे, ते सर्वांना विनंती आहे की तुम्ही न नेता घरी ते आजचं पुण्य आमच्या वैकुंठवाशी बापूरावजी अण्णांच्या पार्यात टाकायचं आहे का? सर्वांनी प्रेमाने एकदा विठोबा रखुमाई, हो रखुमाई, रखुमाई, गावकरी महाराज टाळी टाळी. वा वा, आबा टाळी जोरात आहे आपली. जोरात असली तरी 100% वाजली नाही अजून. वाजली नाही, जोपर्यंत वाजणार नाही तोपर्यंत कंबर सोडणार नाही आम्ही. बघा मर्दंगाचा आवाज जोरदार. टाळ 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 टाळी.
कैलासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने. कारण याला ठेव म्हटलेले महाराज. आणि ठेव असते ती सांभाळायची असते. तिचे मालक आपण. ठेव सांभाळण्यासाठी असते. मागावकर महाराज मोगावकर. ठेव ही सांभाळण्यासाठी असते. तिचे मालक आपण नाही. बँकेत पैसा ठेवल्यानंतर मालक बँक आपण. हो दादा मालक बँक आपण सर. बँक मालक नाही हो. बँक सांभाळ करते. मालक आपण आहोत. जेव्हा पाहिजे तेव्हा सही करायची आणि घेऊन यायचे जेवढे पाहिजे तेवढे. म्हणजे मालक कोण आहेत आपण आहोत. बँक ही सांभाळते महाराज. ही ठेव आहे का ठेव. मुलगी तुमची नाही. मुलगी कुणाची आहे बाळासाहेब जावयाची ठेव आहे. ज्या मुलीला तुम्ही 20-22 वर्षीय माझी मुलगी म्हणता ती कधीतरी अरे मुलगी जावयाची ठेव आहे का. 20-22 वर्ष तिला माझी मुलगी म्हणता. ते कोण्या गावचं येतं महाराज. 22-23 वर्षानंतर पाशिंग बांधून येतं तुमच्या समोर. तुमची मुलगी घेऊन जातं आणि बाप रडत बसतं. दादा काय नाना मुलगी गेली. अरे ती त्याची होती तो घेऊन गेला. तू का रडतोय का. मुलगी जावयाची ठेव आहे. लय खुश होऊ नका माने साहेब. मुलगा कुणाचा आहे. मुलगाही तुमचा नाही महाराज. मुलगा तुमचा नाही. ती कुणाची ठेव आहे. सुनबाईची ठेव आहे. लग्न झालं ती म्हणती मला खानापुरात करमत नाही. मुंबईला फ्लॅट घेऊ. कोण म्हणताय विनोदराव. मला बाई खानापुरात करमत नाही. मुंबईला नाही तर पुण्याला फ्लॅट घेऊ. ती म्हणत हो नाईला जास्त महाराज. हो म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुटकेस भरत. सुटकेस ह्याच्या जवळ. तिची मनी बॅग ह्याच्या जवळ. लेकर सुद्धा ह्याच्या जवळ. ती पुढं आणि ही पाठीमाग. पुन्हा बाप रडतो महाराज. पुन्हा आमचे दादा येतात. अरे काय झालं पाटील रडायला. पाणी पाजवायला कोण नाही. पोरग गेलं मला घेऊन. सुन घेऊन गेली. कोण अरे तो तिचा होता रे. ते घेऊन गेला. जसं मुलगी तुमची नाही जावयाची ठेव आहे. मुलगा तुमचा नाही सुनाची ठेव आहे. जीवन तुमचं नाही मृत्यूची ठेव आहे. शरीरही तुमचं नाही महाराज स्मशानाची ठेव आहे. विठ्ठला शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने. ऐका आता शरीरात तुमचं नाही तर शरीरा संबंधीचे नाते होते ते तरी तुमचे आहेत का नाही महाराज. नोहे तुझा हा परिवार आणि मानला तरी द्रव्यदारा क्षणभंगुर आहे का महाराज. आता काय करावं महाराज म्हणजे हे बघ बाकीचे नाते गोते माध्यान काळ साजरा करण्यासाठी असतात. काय अरे बाकीचे श्रीमंत नाते गोते असतील तर आपला माध्यान काळ साजरा होतो महाराज. पाहुण्याच्या घरी गेलं तर दुपारी आपल्याला श्रीखंड बालुशाही बासुंदी खायला मिळते. बरोबर आहे का नाही. ह्या माध्यान काळ साजरा होतो. पण पुरुषाचा पुरुषार्थ कशामध्ये आहे. माध्यान काळ साजरा करण्यामध्ये नाही अंतकाळ साजरा करण्यामध्ये. आणि अंतकाळी जो आपला अंतकाळ साजरा करतो त्याला आपला पाहुणा म्हणायचा आणि त्याला आपला असं करायचं. कोणी महाराज अंतकाळीचा सोयरा का म्हणे विठुदरा. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जनी. 2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देणार आहे. एकदा भजन करा. विठ्ठल माझं कीर्तन झालेलं आहे. ऐका जवळ आपल्या अण्णांना सर्वच ओळखतात. अण्णांचा स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. सर्वावर प्रेम करणं ही अण्णांकडे एक वैशिष्ट्य होतं महाराज. ही देण होती. याला महत्व आहे. अरे अण्णा इतके वर्ष जगले पण अण्णांचा त्रास घरच्यांना नाही महाराज. गावातल्या लहान लेकराला सुद्धा त्रास नव्हता. असं जीवन कुणाचं असेल आदरणीय अण्णांचं जीवन होतं महाराज. आदरणीय अण्णांचं जीवन. अजात शत्रू होते. अजात शत्रू. ऐका त्यांना भगवंतानी सद्गती दिलेलीच आहे. कारण भगवंताजवळ जागा मिळणं एवढं सोपं नाही. आणि भगवंताजवळ जागा मिळाली किंवा न मिळाली ही ओळखण्याचं एक तुम्हाला कारण सांगतो. ऐका आपले मायबाप नरकाला गेले का स्वर्गाला गेले डिकळे सर कशावरून ओळखायचं. तुम्ही ऐकलंय कशावरून ओळखायचं. त्यांची मुलं काय करतात याच्यावरून ओळखायचं की मायबाप सद्गतीला गेले का नरकाला गेले. का मी सांगत असतो नेहमी. ऐका पावसाळ्याचे दिवस होते. राजहंसीन राजहंस दोघांची चर्चा. राजहंसाने सांगितलं चल म्हणले आता
इकडे तिकडे जाऊ आपण फिरायला. त्या राजहंसिनीने सांगितलं, हे बघा तुम्हाला लागलं उठलं पावसाळा जवळ आलाय, उन्हाळभर फिरतच बसले, आता कधी पाऊस येईन सांगता येत नाही, आपल्याला राहायला काही नाही, आणि बसले म्हणजे उठले इकडे तिकडे फिरत फिरत, एखादं घर बघा आपल्याला घर तयार करायला. त्या राजहंसाने सांगितलं नंतर बघू, चल म्हणले. निघाले महाराज. इतक्यामध्ये सोसाट्याचा पाऊस आला, इकडे तिकडे पळू लागले. घर नव्हतं, पण एका झाडावर बघितलं, एक घरटं दिसलं, तिथं दोघेही गेले. घरट्यामध्ये डोकावून बघितलं, आतमध्ये डोकावून बघितल्यानंतर ते घरटं कावळ्याचं होतं महाराज. त्या कावळ्याला आवाज दिला, कावळे दादा, का राजहंसा, अरे आजच्या दिवस आम्हाला तुझ्या घरात थांबायचं आहे, आम्हाला आजची रात्र निवारा पाहिजे. कावळ्याने सांगितलं काही हरकत नाही, रात्रभर तुम्ही थांबू शकता. रात्रभर दोघही थांबले महाराज. सकाळी उठले, निघून जाणार. कावळा गेटवर आडवा झाला आणि कावळ्याने सांगितलं, राजहंसा तू जा आता, तुझ्यासोबत जी तुझी पत्नी आहे, बायको आहे, तिला इथंच ठेव, ती आता तुझी नसून माझी आहे. कोण म्हटलं? अरे कावळा म्हटल्याबरोबर राजहंसाने विचारलं, कावळ्या, अरे लोक म्हणत होते कावळ्याची नजर बेकार आहे, वाईट नजर आहे म्हणत होते, पण आज मला कळालं तुझी काय नजर आहे. अरे राजहंसीन राजहंसाचीच असते, कावळ्याची कधीच होऊ शकत नाही. पण कावळा म्हटला, बाकी सांगू नको, आजपासून राजहंसीन माझी आहे, तू निघून जा. शेवटी भांडण लागलं आणि भांडण कोर्टात गेलं. कोर्टामध्ये गेल्यानंतर कावळ्याने विचार केला, न्यायाधीश न्याय काय देणार बाळासाहेब? अरे राजहंसीन राजहंसाचीच म्हणणार आहे, कावळ्याला माहित होतं. पण कावळे महाराज हुशार असतात. कसे असतात कावळे? कसे असतात? चतुर असतात महाराज. कावळ्याने विचार केला, न्यायाधीश न्याय देणार आहे, राजहंसीन राजहंसाची म्हणणार आहे. म्हणून आदल्या दिवशी कावळा महाराज न्यायाधीशाच्या घरी गेला. दादा रिकामा गेला नाही, 2 सुटकेस घेऊन गेला. कशाच्या किसनराव? अरे 2 सुटकेस घेऊन गेला कावळा. न्यायाधीश साहेब बसलेले ते ऑफिस मध्ये, आणि न्यायाधीशाला सांगितलं कावळ्याने, साहेब म्हणले, काय कावळ्या, उद्या निकाल आहे. हो, तुम्ही निकाल काय देणार आहेत? अरे म्हणले, मूर्खातला मूर्खही सांगेल, राजहंसीन राजहंसाची आहे, न्याय तोच देणार आहे, निकाल लागणार आहे. कावळा म्हणला, साहेब मला माहित होतं, त्याच्यासाठी मी तयारी करून आलोय. येताना 2 सुटकेस भरल्यात. 2 सुटकेस आहेत म्हणले 10 लाखाच्या. किती? 10 लाखाच्या. फक्त उद्या तुम्ही कावळ्याची म्हणायची राजहंसीन. कुणाची? न्यायाधीश म्हणले, मूर्खा, अरे मूर्खातला मूर्खही सांगणार म्हणले कावळ्याची नसून राजहंसाची आहे. ठीक आहे म्हणले. कावळ्याने विचार केला, न्यायाधीश फुटणारा दिसला. इकडे तिकडे बघितलं दादा, त्या न्यायाधीश साहेबाच्या डोक्यावर 2 फोटो होते. कावळ्याने विचारलं, साहेब हे दोघं कोण आहेत? न्यायाधीश साहेबांनी सांगितले, हे माझे मायबाप आहेत. मायबाप आहेत? हो. बराच वेळ झाला, चाही घेऊन झाला, पण तुमचे मायबाप दिसत नाही. त्या साहेबांनी सांगितलं, माझ्या मायबापाला जाऊन 10 वर्ष झाली. किती वर्ष झाली? अरे 10 वर्ष झाले. कावळा म्हणाला, महासाहेब, अहो आतापर्यंत तुम्हाला पोत्याने पैसे देणारे भेटले असतील, पण तुमचे मायबाप कुठे आहेत? कोणी सांगितलं? न्यायाधीश म्हणले, नाही. मग तुमचे मायबाप सध्या कुठं आहे आणि काय करतात हे फक्त मी सांगू शकतो म्हटला. कोण? कावळा. कारण माझा हात लागल्याशिवाय ते पुढे जातच नाही. तुम्ही फक्त उद्या राजहंसीन राजहंसाची नसून कावळ्याची म्हणून सांगा. दुसऱ्या दिवशी तुमचे मायबाप कुठे आहेत तुम्हाला मी दाखवतो म्हटला. न्यायाधीशाला वाटलं जाऊ द्या, एवढ्या वेळेस आपण निकाल देऊ. दुसऱ्या दिवशी निकाल लागला टिकळे सर, राजहंसीन राजहंसाची नसून कावळ्याची महाराज. कावळा विजयी झाला. दोघही बाहेर आले. बाहेर आल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, न्यायाधीश साहेबांनी सांगितलं, कावळ्या म्हणला होतास मायबाप दाखवतो. कावळा म्हणला, हो महाराज दाखवतो. गडबड काय करता, उद्या सकाळी. दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाच्या हाताला कावळ्याने हात धरला आणि सांगितलं, चला साहेब तुमचे मायबाप दाखवतो. गावाच्या बाजूला गेले महाराज. सकाळी सकाळी जिकडे पूर्ण गाव जातं तिकडे निघाले 2 जण. कुठं? हा, येड्या बाबळीकडे. दोघही निघाले. न्यायाधीश साहेबांनी सांगितलं, कावळ्या अरे एवढ्या घाणीकडे कुठं निघाला? एवढ्या घाणीत माझे मायबाप आहेत का? कावळा म्हणला, साहेब बघत राहा म्हणला, पुढं काय काय होणार आहे. आता घाणीकडे निघाले ऐका. पुढं कावळा, पाठीमागे न्यायाधीश. जात असताना कावळ्याने सांगितलं, साहेब तुमचे मायबाप बघायचेत ना आज? म्हणले, हो. एक काम करा म्हणले, चला पुढं, चला पुढं, चला पुढं. पुढं पुढं करत नागू महाराज एका विष्टेमध्ये 2 किडे होते. किती?
दोन किडे होते एका विष्णीमध्ये, एक पुढे किडा होता, एक पाठीमागे बुळबुळ करत होता. का त्या कावळ्याने सांगितलं, न्यायाधीश साहेब बघा म्हणजे तुमचे माय बाप, जो पुढे चालतोय तो किडा तुमचा बाप आहे आणि पाठीमागची तुमची आई आहे. असं म्हटल्यानंतर न्यायाधीशाने भाया सारल्या महाराज आणि कावळ्याला सांगितलं, कावळ्या एवढ्या मोठ्या न्यायाधीशाचे माय बाप एवढ्या घाणीमध्ये असतात का? कावळा काय म्हणाला ऐका दादा, कावळ्याचं उत्तर ऐका. कावळा म्हणाला, साहेब 2 लाखाच्या सुटकेस मधल्या पैशासाठी राजहंसाची नसून कावळ्याची म्हणणाऱ्या न्यायाधीशाचे मायबाप नरकाला नाही तर स्वर्गाला जातील. कुठं जातील कळालं असलं तर? 2 लाखासाठी तुम्ही राजहंसाची नसून कावळ्याची न्याय दिला, तुमचे मायबाप नरकाला नाही तर स्वर्गाला जातील काय का? मी सांगत नाही का? लोभावरी ठेवून हेत असत्य करती न्याय नित, त्याच्या पूर्वजा पतन नरकीकडे होती जण. अरे आपले मायबाप नरकाला गेले का स्वर्गाला गेले हे जर कळायचं असेल तर त्यांची मुलं काय करतात इकडे पहा. हे 4ही भावंड महाराज आज एवढा मोठा परिवार आहे, एवढं साम्राज्य निर्माण करून सुद्धा आज एवढं सुंदर असं आपल्या वडिलांच्या वतीने अन्नदानाने ज्ञानदार साजरं करतात. म्हणून आज अण्णाला सद्गतीच मिळाली आहे, या तीळ मात्र शंका नाही महाराज. ऐका, पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. या कुटुंबातला एक घटक म्हणून आज ही सर्व महाराज मंडळी आलेले आहेत. कीर्तन प्रारंभ व्हायला उशीर झाला, 12:30 वाजून गेले. त्याला आपलंच घरचं आहे, तुम्ही सर्व आले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्यानंतर आदरणीय बाबा त्यांच्या वेळेनुसार ते बोलतील. सर्वांना एकदा नाराज जगातून साष्टांग दंडवत करतो. बोलता बोलता काही चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही योग्य वाटले असतील त्यात माझं काही नसून ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य विदर्भ रत्न गुरुवारी रामरावजी महाराज डोक नागपूरकर यांचे एक शब्द बोलतो आणि शेवेला पूर्ण विराम. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं, मुझमें तो कोई ऐसी बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.